नारा मी यापूर्वी पण सांगितले आहे आणि परत एकदा सांगतो, जपान हा दोन भिन्न संस्कृतीचे बेमालूम मिश्रण आहे. हे आम्हाला आमच्या ओसाका ट्रिपमध्ये प्रकर्षाने जाणवले. ओसाकामधून आता आम्ही जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या जापनीज सिटीमध्ये, जी संस्कृती सभ्यता यासोबत खूपच निसर्गरम्य आहे. प्रवासाचा सुखद अनुभव जपानमध्ये घ्यायचा असेल तर रेल्वेला पर्याय नाही. इथे रेल्वेचे स्पेशल नेटवर्क आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी ते सुलभ साधन आहे. या रेल्वेचा अनुभव आता आधुनिक भारतातल्या रेल्वे प्रवासासारखाच काहीसा वाटतो. फक्त जपान्यांकडे करेक्ट वेळेची जादू आहे. इथल्या ट्रेन घड्याळाच्या सेकंद काट्यावर धावतात. म्हणून आमच्या पहिल्या प्रवासासाठी आम्ही या मॉडर्न लुक असणाऱ्या रेल्वेतून निघालोय, अशाच मॉडर्न दिसणाऱ्या टेम्पल टाउनला. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही या आल्हाददायक थंडीत साखर झोपेचा त्याग करून या नारा शहरात पोहोचलोय. माझ्यासारख्या झोपाळू व्यक्तीला 6 वाजता प्रवासाला निघणं अवघडच होतं, पण इथे वेळ महत्वाची आहे. हे नाराचे लूप लाईन बस स्टँड आहे. नारा ही एकेकाळची जपानची राजधानी होती आणि आजकाल जपानी लोकांचे आणि पर्यटकांचे हे फेवरेट शहर बनलेले आहे. या देशात येणारा प्रत्येक पर्यटक नाराला नक्कीच व्हिजिट करतो. असो तर चला जाऊया आणि इथल्या 4 पायांच्या आपल्या मित्रांना शोधूया. नारा जसे टेम्पल टाउन आहे तसेच ते चेरी ब्लॉसमचे सौंदर्य अनुभवण्यासाठी एक बेस्ट ठिकाण आहे. पण या शहराला स्पेशल बनवतात हे चिमुकले जीव. या हरणांशिवाय या नारा शहराचा विचार करणे अशक्यच आहे. तुम्हा सर्वांनी या हरणांबद्दल रम्य कल्पना मनात केल्या असतील, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सावध करतो, ही बाळे भलतीच खोडकर आणि खट्याळ देखील आहेत बरं का. अंजली, काय करतेयस? मी इथे या दुकानातून राईस क्रॅकर्स अर्थात हरिण बिस्किटे विकत घेतलीत. आता त्यांना जरा खाऊ घालते. हो, हळूहळू देते तुला. पण या बारक्या बाळाला तर खूपच घाई झाली बाबा. नारा हे प्राचीन जपानी संस्कृती जपणारे शहर आहे आणि त्या काळापासून ही हरणे इथला अविभाज्य भाग बनली आहेत. जिकडे तिकडे सगळीकडे यांचा मुक्त संचार असतो. ते तुम्हाला रस्त्यावर दिसतात, बागेत दिसतात, देवळात, बस स्टॉपवर आणि हॉटेलात देखील फिरताना दिसतात. यांना कोणीही अडवू शकत नाही. माझ्याशी तर या हरणाची फार छान गट्टी झाली होती. आम्ही जाईल तिकडे बरेच अंतर ते मागोमाग येत होते. माझ्याकडून मनसोक्त बिस्किट खाल्ल्यानंतरच त्यांनी माझी पाठ सोडली. इथे या हरणांना माणसापेक्षा जास्त समज आहे. ते जपानी पद्धतीने वाकून नमस्कार करतात. रस्ता ओलांडताना सिग्नलचे नियम पाळतात. या हरणांची कथा अशी आहे की इसवी पूर्व 768 मध्ये कासुगा ताईशा श्राईन मधील 4 दैवते टोकियोकडून माउंट फुजीकडे जात होते. तेव्हा त्यांनी या हरणांवर बसून प्रवास केला आणि तेव्हापासून हरिण हे या ठिकाणी दैवी मानले जाते. या जंगली हरणांची शिंगे कट करून त्यावर प्रोटेक्टर बसवला जातो, त्यामुळे पर्यटकांना इजा होत नाही. सध्या नारा पार्कमध्ये सुमारे 1,500 हरणे आहेत. ही हरणं भलतीच डॅम्बिस आहेत बरं का, त्यामुळे मी त्यांची बिस्किट जॅकेटमध्ये लपवून ठेवलीत. मी आता त्यांच्यापेक्षा स्मार्ट झालोय. या हरणांसोबत मस्त वेळ घालवल्यावर आता आपण पुढे जाऊयात. हे ठिकाण वेगवेगळ्या मंदिरांनी भरलेले आहे. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे कासुगा ताईशा. निसर्गरम्य परिसरात गर्द वनराई आणि वर्षानुवर्ष उभ्या असणाऱ्या या महावृक्षांच्या ओळीतून चालत आम्ही तिकडेच चाललोय. आध्यात्मिक वारशाची शिल्पे देखील इथे रस्त्याच्या दुतर्फा ओळ धरून उभी आहेत. त्यांच्या मधोमध चालणे दैवी शांतता प्रदान करते. 30 मिनिटाच्या वॉक नंतर आम्ही आमच्या पहिल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. त्याचे नाव कासुगा ताईशा श्राईन. मी आता
चुम्मन हॉलच्या समोर उभी आहे, जो कासुगा ताईशा श्राईनचे मुख्य आकर्षण आहे. आणि पर्यटक याच दगडी पायवाटेने कासुगा श्राईनचे दर्शन घ्यायला जातात. त्या वाटा या सुंदर दिव्यांच्या ओळीमधून पास होतात. आणि शिवाय ही देखणी लढीवाळ हरणे सोबत आहेतच. या जागेला आध्यात्मिक शांततेचे वरदान लाभलेले आहे. या नक्षीदार सोनेरी हिरव्या कंदिलाच्या ओळी ते वातावरण तयार करतात असं मला वैयक्तिक वाटते. या श्राईनची खूप महान अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात पूर्वी या मंदिराने जपानच्या जडणघडणात महत्वाची भूमिका बजावली आहे. हे श्राईन एवढ्या उंचीवर याकरिता उभारले गेले की इथून संपूर्ण शहरावरती लक्ष ठेवता यावे आणि राजधानीचे संरक्षण व्हावे असा इतिहास आहे. इथे दरवर्षी लाईट फेस्टिवल भरतो. त्याची झलक वर्षभर पर्यटकांना अनुभवता यावी यासाठी इथे या हॉलमध्ये असंख्य दिवे प्रज्वलित करून ठेवलेले आहेत. आतमध्ये दाट अंधार आहे आणि त्यात मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश एक विलक्षण भारी अनुभव देऊन जातो. याच परिसरात हे 1000 वर्षापूर्वीचे झाड आहे, ज्याची ग्रँडफादर ट्री म्हणून पूजा केली जाते. जेव्हा नारा शहर तुम्हाला हरणांच्या या मॅजिकल लॅम्पमध्ये तसेच 1000 वर्ष जुन्या ग्रँडफादर ट्रीमध्ये गुंतवत जाते, तेव्हा थोडं थांबा. आता पुढील डेस्टिनेशन लवकरच येत आहे. मिझुया छाया. आता खरे तर आम्हा दोघांनाही कडकडून भूक लागली आहे. हा आमचा लंच टाईम आहे आणि समोर आहे एक क्यूट रेस्टॉरंट, ज्यात ऑफकोर्स माझ्यासाठी व्हेजिटेरियन पदार्थ मिळतील. हे डेस्टिनेशन तुम्ही पण ट्राय करा. हा मोठा फायदा असतो जेव्हा आपण बुद्धिस्ट श्राईनच्या परिसरात हॉटेल किंवा रेस्टॉरंट शोधतो, तेव्हा त्यामध्ये प्युअर व्हेजिटेरियन पदार्थ चांगले आणि भरपूर व्हरायटीमध्ये मिळतात. इथे पारंपरिक जापनीज डिश टेस्ट करता येतात. त्यात सूप नूडल्स पण येतात. जापनीज उडॉन नूडल्स इथे बेस्टच मिळतात. लेटेस्ट टेस्ट. इथे लेडीज मॅनेजमेंट आहे. सगळं काही मुलीच करतात. या मुली फारच गोड आणि लढीवाळ आहेत. या मंजूळ आवाजात हाका देत पदार्थ सर्व करतात. गर्द वनराईच्या सानिध्यात आजचे लंच एन्जॉय करूया. खरेच नाईस स्मेल आहे. नुसत्या वासानच भूक जागृत झाली आहे. हे चिकन सूप विथ टोफू आणि हे उडान नूडल्स आहेत. मी टाकतोय खरं हा मसाला यात, पण होप सो की तो फारसा तिखट नसावा. भर दुपारी सुद्धा आता बाहेरचं टेम्परेचर 19 आहे. या गुलाबी थंडीत अशा गरमागरम नूडल्स टेस्ट करणं एक औरच मजा आहे. खरंच नाईस टेस्ट आहे. नुसत्या वासानच मगाशी भूक जागृत झाली होती. प्रत्येक घास रसनेंद्रियाची तृप्ती करीतच पोटात जातोय. सो अमेझिंग. काय विलक्षण खाद्य संस्कृती आहे ना जपानची. अगदीच समाधानकारकरित्या पोट भरलं. एक मोठा बाऊल भरून खाल्लं की 4-5 पोळ्या खाल्ल्यासारखं वाटतंय. इतकं छान लंच घेतल्यावर आणि थोडं हरणांशी खेळल्यावर आता वेळ झाली आहे नेक्स्ट डेस्टिनेशनची. नारा शहराचा मुकुटमणी. एक अतिविशाल श्राईन जे पूर्ण जपानचे सांस्कृतिक सिम्बॉल मानले जाते. जगभरातील सर्व बुद्धिस्ट श्राईनचे सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंदिर नाराची खास ओळख तोडायजी टेम्पल. हे मंदिर केवळ नारा शहरासाठी महत्त्वाचे नसून संपूर्ण जपानमधील सर्व मंदिरांचे प्रमुख म्हणून याच्याकडे पाहिले जाते. आणि ज्यावेळी नारा हे राजधानीचे शहर होते त्यावेळेस तर या मंदिराचा अक्षरशः सुवर्ण काळच होता. बहुतांश निर्णय या मंदिरामध्येच होत. जेव्हा 8व्या शतकात राज्यकारभारामध्ये येथील महंतांचा हस्तक्षेप पूर्ण वाढला, तेव्हा राजाने आपली राजधानीच येथून हलवली आणि क्योटोला वसवली. या मंदिराच्या उभारणीकरता तत्कालीन राजाने आपले संपूर्ण सुवर्ण भांडारच रित्ते केले. कॉलरा सदृश साथीच्या विळख्यातून जपानला सोडविण्यासाठीच या मंदिराची उभारणी केली गेली असे म्हणतात. धूपदानीतील पवित्र धूप घेतल्यावर मन प्रसन्न होतं. अरे बापरे, केवढा प्रचंड पुतळा आहे हा. अति विशाल आहे.
या विशालकाय मंदिराची बांधणी संपूर्णतः लाकडी आहे. हा जापनीज वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना आहे. आताचे हे मंदिर जरी महाप्रचंड आकाराचे असले तरी हे 6व्या शतकात पुन्हा उभारले आहे. मूळचे मंदिर अजून मोठे होते. त्याच्या प्रतिकृती इथे बाजूस ठेवलेल्या आहेत. आताचे मंदिर आकाराने त्या मूळ मंदिराच्या केवळ 65% आहे. ही जगातली सर्वात मोठी लाकडी इमारत आहे. खरेच हे सगळे अगदी विलक्षण आणि अद्भुत आहे. या मंदिराच्या एका खांबाला एक छिद्र आहे. अशी श्रद्धा आहे की या छिद्रातून जर तुम्ही आरपार जाऊ शकलात तर तुम्ही मोक्षपदाला प्राप्त होतात. पण लोकांची अवस्था बघून आम्ही काही धाडस केले नाही. इथे जे देवाचे रक्षक पुतळे आहेत त्यांचे वर्णन भारतीय देवदेवतांप्रमाणेच आहे. वायुदेव, वरुणदेव, आकाशदेव यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन मात्र भलतीच आहेत. अगदी प्युअर जापनीज. सहाव्या शतकातील या पिलरवर चक्क आपले कृष्णाजी पंत द्वारकाधीश कोरलेले दिसले. इथेच थोड्या अंतरावरती दिसला आपल्या भारताचा अशोक स्तंभ. आपली थोर भारतीय संस्कृती इथपर्यंत पोहोचलेली बघून ऊर अभिमानाने भरून आला. पर्यटकांच्या गर्दीतून वाट काढीत आम्ही तोडायजी टेम्पलचा हलकेच निरोप घेतला. मंदिराच्या समोरच एक छानसा विस्तीर्ण तलाव आहे. त्या तिथून इथपर्यंतचा रस्ता मंदिराकडे येतो. तोडायजीच्या परिसरातील वस्तुसंग्रहालय पाहिल्यावर शेवटी माचटी दिला. चहाच्या झाडाची कोवळी हिरवे पाने घेऊन त्याचा हा कोमट काढा करतात. त्याचे या जपान्यांना भारी कौतुक. अगदीच आढूक मचूळ पाणी इथले स्थानिक लोक पेले भरभरून पित होते. त्याची टेस्ट काही मला तितकी आवडली नाही. वाटेत भरजरी किमिनो घातलेले जपानी ललनांचा समूह दिसला. हे ओरिजिनल भरजरी किमिनो आहेत. पर्यटकांना घालायला देतात ते बेगडी आणि तकलादू असतात. या ज्येष्ठ महिलांचे इथे आज गेट टुगेदर आहे. या 65 वर्षापुढील मैत्रिणी शाळकरी वयातल्या आठवणी जागण्यासाठी आपले पारंपरिक पोशाख घालून इथे आलेत. एक एक किमिनो लाखो रुपयांचा आहे. त्यांच्या आनंदात सहभागी होत एक छान फोटो काढला. स्टेशनकडे चालत जाताना एका अनोख्या दुकानाकडे आमचे लक्ष वेधले गेले. तिथे प्रचंड ग्राहकांची गर्दी दाटली होती. त्याला कंट्रोल करायला खाजगी सुरक्षा रक्षकांची अक्षरशः धावपळ सुरू होती. नंबरला उभे राहून आम्ही पण त्या क्यूट स्ट्रीट शॉपमधून हा ऑथेंटिक पदार्थ घेतला. याचे नाव आहे मच्छा मोची. बाहेरून मेतकूट लावलेल्या नानकटाईसारखं दिसते. इतके लोक गर्दी करून घेत आहेत म्हणजे काहीतरी खास असणारच. तांदळाचं पीठ विशेष पद्धतीनं कुटून हे तयार करतात. चिंगम किंवा बबल गम सारखं त्याचं स्ट्रक्चर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फार छान टेस्ट आहे. अमेझिंग. तिथेच बाजूला शेजारी एका पदार्थाकडे आमचे लक्ष गेले. शाकाहारी असल्याची खात्री करून तो आम्ही विकत घेतला. राईस क्रॅकर्स. छान चव आहे. बघता क्षणी वाटलं होतं तोंडाला पाणी आणणारं काहीतरी मस्त असणार. आपल्याकडे मुलांसाठी कुरकुरे मिळतात ना, त्याचे हे लार्ज व्हर्जन आहे. किंवा चौकोनी जाड पापड ज्याच्यावर सर्व मसाले चोपडलेत. लय भारी. नक्की ट्राय करा. अगदी मस्त आहे. अपेक्षेपेक्षा फारच छान आहे. आपण याचं पार्सल घेऊया. बुलेट ट्रेनची वाट बघताना ही जपानी मैत्रीण मला भेटली. तिला इंग्लिश येत नव्हतं, मला जपानी येत नव्हतं, तरीही दोघींनी मनसोक्त गप्पा मारल्या. नाराने आम्हाला खूप काही दिले.
महत्त्वाचे प्रेम दिले. सुरुवात आमची सकाळी ट्रेनच्या प्रवासानं झाली. निसर्गरम्य वातावरण, नटखट हरणांची साथ, डेलिशियस फूड कल्चर आणि विविध धार्मिक मंदिराचे ब्लेसिंग्स यांनी आजचा दिवस पुरेपूर भरलाय. आता थकलोय, परतीच्या प्रवासाला निघालोय. माझ्या जपान ट्रिपच्या पुढील भागात जाणार आहोत हिरोशिमाला. तोपर्यंत तुम्ही सारे मस्त राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. गुड बाय.